धर्मा मामा पाटील खारगर, सचिन चालके, निवास गायकवाड, ओवले, आशु भगत हे सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत। तसेच सुहास गोंदले आहेत जे गोल्डी बामणडोंगरी टीमचे स्पॉन्सर आहेत, प्रसाद घरत यांच्या टीमचे। सुहास गोंदली, तुषार मात्रे, प्रणय आणि निलेश खारकर हे देखील थोड्या वेळामध्ये उपस्थित राहतील। तसेच मनीष पाटील देखील उपस्थित आहेत आमचे मुरबीचे। तसेच आमचे प्रमोद पाटील यांची देखील खूप मेहनत आहे या स्पर्धेसाठी, मामा आहेत। तर प्रमोद पाटील तुमचं देखील स्वागत आहे। आमचे रविदादा पाटील पंचांचा पॅनल पूर्णपणे हँडलिंग करतायत, कारण भाच्याना केलेला मामाकडून एक चांगलं कार्य आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतंय। यस समीर, सर्वांचं सहर्ष स्वागत। रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सर या संपूर्ण स्पर्धेला लीड करत असताना आज ज्यांचा तुम्ही आवाज ऐकणार आहात, अर्थातच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषेत सातत्याने लोकांचं मनोरंजन आपल्या समालोचनातून जे करतायत ते आदरणीय मच्छिंद्र पाटील सर आणि या आमच्या सर्वांचे सल्लागार जहीर पटेल भाई या ठिकाणी देखील उपस्थित आहेत। सर्वांचं सहर्ष स्वागत। मॅचला होते सुरुवात, पहिलं षटक घेऊन तयारीला लागलाय तो स्वतः टीमचा कॅप्टन संकेत पाटील, एक फिरकी गोलंदाज आणि त्याच्या समोर एक विस्फोटक फलंदाज जावळ्याचा प्रसाद घरत आणि त्याच्या साथीला तो अमित पाटील। लेट्स प्ले गणपती बाप्पा मोरया। आमचे जयदेव पाटील मुरबी यांचा देखील इथे आगमन झाला। जयदेव शेठ या आपण, स्वागत आहे आपलं। यस समीर, फर्स्ट बॉल, पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटर बीट झाला, विकेट कीपर बीट झाला आणि पहिली धाव कदाचित असं वाटतंय की बाईच्या स्वरूपात। पंचांचा इशारा देखील आदरणीय कैलासदादा मात्रे, गुरुदादा मात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी केलेलं हे जबरदस्त आयोजन पहिल्यांदा रायगड प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मध्ये। मगाशी प्रसादने देखील या गोष्टीचा उल्लेख केला की नाईटला खेळण्याची मजा काही औरच असते। पहिली धाव फलकावर सनव्यान गोल्डी 11 एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड बामणडोंगरीचे। समोर अमित पाटील फर्स्ट बॉल फेस करत असताना ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक गॅप मध्ये पहिली धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय, चांगली फिल्डिंग आणि 2 धावा इथे घेतल्या। दुहेरी धाव मिड विकेटच्या दिशेनं हा कार्पेटच्या सायनं खेळलेला स्ट्रोक, कोणती रिक्स नव्हती या फटक्यामध्ये। प्रेक्षकांची गर्दी पहिलाच दिवस रात्रीचा जो खेळ झाला रायगड विरोधात ठाणे, मग त्यामध्ये युवा शिलेदार, त्यानंतर मेन टीम, प्रचंड गर्दी होती या क्रीडांगणावरती। आज देखील शनिवारचा दिवस आहे, उद्या सुट्टीचा दिवस आहे, आजही गर्दी या रायगड प्रीमियर लीगच्या मैदानावरती होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही। धावसंख्या 3, वेगवान चेंडू लवकर पिक केलं, खुलं केलं होतं बॅटरला, अगदी 2 पायांच्या मधून बॉल निघून गेला। यष्ट्यांचा वेध घेतला या चेंडूने आणि पहिली विकेट प्राप्त केली स्वतः कॅप्टनने। अमित पाटील बाद। ऍक्शन रिप्ले मध्ये 2 पायांच्या मधून हा चेंडू निघून गेला ऑफस्टिकच्या दिशेने। हा गोलंदाज असाच आहे, फिरकीपट्टू आहे, वेगावरती प्रचंड नियंत्रण आहे या गोलंदाजाचं, जास्त रनअप नाहीये। टप्पा अचूक क्रीज मध्ये गेला होता, बॅटर पिक करू शकला नाही, लाईन थोडा चेंडू खाली राहिला, त्या कारणास्तव त्रिफळाचीत झाला तो बॅटर अमित पाटील। पहिला धक्का सनव्यान गोल्डी 11 एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड या टीमला। संकेत पाटील यशस्वी ठरलाय, पहिल्या षटकात पॉवर प्लेचं षटक आहे, कॅप्टन आमने सामने आहेत। नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वतः प्रसाद घरत आहे। नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो रोशन पाटील, आणखी एक विस्फोटक फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, चिंचपाड्याचा रोशन पाटील। खोलात टाकला होता चेंडू, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट झाला तर चान्स बनेल, दॅट्स इट्स आउट। कमालीचा थ्रो पाहायला मिळाला, विनोद बघत होता त्या ठिकाणी आणि त्याने काम तमाम केलंय ते रोशन पाटीलचं। आणखी एक मोठी विकेट।
थोडी खराब सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकात अमित पाटील बाद झाला, त्यानंतर एक रिस्की रन घेताना मात्र आल्या पावली माघारी परतावं लागलं ते रोशन पाटीलला. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये समोरचा गोलंदाज, टीमचा कॅप्टन, प्रमुख गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतोय थोडा दबाव तर असेलच. धावा येणं कठीण काम आहे. पॉवर प्लेच्या षटकात धावा यायला हव्यात हा फलंदाजांचा जरी मनसुबा असला तरी सुद्धा संकेत पाटील तो मनसुबा रोखण्यासाठीच आलेला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रिस्क फॅक्टर थोडं कमी घ्यायला हवं होतं. विनोद भगतचं कौतुक, त्याने डायरेक्ट हिट केला. थोडा वेळ घेतला विनोद भगतने, पहिल्यांदा वेळ घेऊन अगदी यष्ट्यांचा वेध घेतला आणि मात्र काम तमाम केलं रोशन पाटीलचं. सेकंड विकेट डाऊन, धावा आहेत त्या धावफलकावरती 3. ऑन स्ट्राईक कॅप्टन वर्सेस कॅप्टन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, गॅपमध्ये स्ट्रोक आहे, आउटफील्ड फास्ट आहे, कदाचित या डावाचा पहिला चौकार. यस, इट्स अ फर्स्ट 4 फॉर प्रसाद गरज. चौकार. थँक्यू. दबाव घेऊन खेळणारा प्रसाद गरज नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याला ठाऊक आहे जोपर्यंत मी खेळपट्टीवरती आहे माझ्या बॅटमधून मोठे फटके येणारच. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जरी प्रॉपर टायमिंग जुळलं नसलं तरी सुद्धा तो गॅप मधून चेंडू निघून गेला. अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लगला असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या उजव्या बाजूने चेंडू गेला. चौकार. फुलात टाकलाय चेंडू, मिड विकेट मध्ये फिल्डर उभा आहे डीप मध्ये. फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंगची सजावट स्वतःच्याच गोलंदाजीवरती. कॅप्टनचे सक्सेसफुल ओव्हर राहिली, ज्या ओव्हर मध्ये एक विकेट त्याने घेतले अमित पाटीलची. विनोद भगतने रनआउट केलं रोशन पाटीलला. एक चौकार खेचला प्रसाद गरजने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आमचे स्कोरर मित्र कांचनजी पालकर सांगतायत धावा आहेत त्या 8, विकेट गेल्यात 2. हॅट्स ऑफ दोन्ही बंधुराजांचं खरोखरच मनापासून आभार की ज्यांनी या रायगड जिल्ह्याला, म्हणजे आपल्याकडे एवढं ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं रायगड आणि ठाण्यामध्ये, खास करून या 2 जिल्ह्यांमध्ये, या जिल्ह्यांची प्रीमियर लीग डे नाईटच्या स्वरूपात, अर्थातच रायगडची प्रीमियर लीग डे नाईट स्वरूपात आणण्याचं काम कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांनी केलंय. आणि संपूर्ण आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा आहे. मनापासून त्यांचे आभार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती 8, विकेट गेल्या 2. डावाला सावरावं लागेल ते प्रसाद गरजला. गोलंदाजीसाठी दाखल झालाय जयेश खैरकर. अप्रतिमा गोलंदाज आहे पहा. ब्लॉक होलने सुरुवात केली. जसा रायगड प्रीमियर लीगचं पर्व समाप्त होतो ना, तो त्याच लाईन वरती पुन्हा एकदा येतो. हे 2023चं पर्व संपलं, 2024च्या पर्वाला सुरुवात झाली, त्याने टप्पा तोच ठेवला. एक आपण कधी कधी म्हणतो की हा बॅटर सेट होऊन आलाय, तसा हा गोलंदाज आहे, सेट होऊन होतो घरातून. अप्रतिम टप्पा टाकला त्याने. पुढे ठेवला, चूक झाली. प्रसाद गरते हल्ला चढवणारच. विकेट गेला, मला काही फरक पडत नाही. आक्रमण प्रसाद गरजचा षटकार. हॅलो. याचबरोबर कामोट्याचे आमचे आदरणीय सभाषद साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय सभाषद. कम्मालीची गोलंदाजी करतो. टेनिस क्रिकेट आहे, शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. 6 चेंडू तुम्हाला फेकावे लागतात. कधी कधी तुमच्या खात्यामध्ये 2 षटके देखील येतात, म्हणजे 12 चेंडू येतात. मगाचे दोन्ही चेंडू, 3 चेंडू आतापर्यंत फेकले, त्यामध्ये एक षटकार आलाय. पहिल्याला ब्लॉक होलला होता, दुसरा अगदी ओव्हर पिच पडला, त्यावरती आक्रमण आलं. आणि तिसरा चेंडू अगदी आपण पाहतोय की थोडा गुड लेंथला टाकलेला, डिफेन्सिव्ह पवित्रा. शॉर्ट पिच बॉल, बॅटची कडा घेतले. विकेट किपरचं कौतुक. बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला प्रसाद गरजच्या. प्रसाद गरजला जी गती अपेक्षित होती ती गती आली नाही. कदाचित हा धीम्या गतीने टाकला असावा चेंडू. जयेश खैरकरनं, दरवर्षी हा खेळाडू घाऱ्याच्या टीम मध्ये खेळतो.
चांगलं पिक मॅनेजरचं म्हणावं लागेल जयेश खेरकरच्या स्वरूपात. वेगवान चेंडू, वेग पाहायला मिळाला जयेशचा. त्याच्या टप्प्याबद्दल आपण चर्चा करत होतो. कमालीची गोलंदाजी जयेश खेरकरची. एक षटकार आलाय, बाकीचे 4 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. कौतुक करायला पाहिजे. या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिथे फलंदाजांचा बोलबाला आहे, फ्लडलाईट चालू नाहीयेत भर दिवसा, जयेश खेरकर प्रसाद गरज सारख्या तुफानी फलंदाजाला थांबवून त्यानं ठेवलेलं आहे. विशेष कौतुक. और पिच बॉल ताकद आहे, पॅरलल स्ट्रोक खेचलाय. शेवटच्या चेंडूवरती प्रसाद गरजचा टोळा. षटकार, 6 धावा. रायगड प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. हॅलो. रायगड प्रीमियर लीगचं यंदाचं सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर यावर्षी सर्वाधिक सुपर ओव्हर पाहायला मिळते. सुरुवातच धमाकेदार झालेली आहे. अद्यापही आणखी बरेचसे दिवस बाकी आहेत. जे हनुमान समायरा स्पोर्ट्स टेंबोडे ओवळे RMS की YCC मुरबी या संघाचा विचार केला तर कॅप्टन संकेत पाटील लीड करतोय, जो पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. बारक्या कांबळे सारखा एक्सपिरियन्स प्लेअर आहे. विकी पाटील आणखी एक चांगला ऑलराऊंडर. जयेश खेरकरचं तुम्ही षटक पाहिलं. देवेंद्र मुकादम, त्याचबरोबर विनोद भगत, सचिन मोरे. इथे मात्र रॉयल कलंबोली टीमचे व्यवस्थापक विश्वास पाटील बाळा पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. बाळा या, स्वागत आहे तुमचं. आणि आमचे विजय शेठ खानावकर रॉयल कलंबोली टीमचे पुरस्कर्ते आणि माजी नगरसेवक, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जर विचार केला तर खूप चांगलं योगदान विजय शेठ खानावकर, प्रशांत खानावकर यांचं देखील राहिलेलं आहे. आणि विजय शेठ खानावकर यांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. या समित संकेत पाटील तिसऱ्या षटकात, समोर सिद्धेश शिंदे. धीम्या गतीचा बॉल पहा, फ्लाईट दिली होती. आय लेवल बॉलिंग जी म्हटली जाते ना, हा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला जरूर मजा येईल. आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स म्हटल्यानंतर कोणती चिंताच नाहीये. फ्लाईट दिली होती बॉलला पहा, परफेक्ट पायांवरती. म्हणजे टप्पा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार महत्वाचं हे ओळखूनच मात्र आतापर्यंत संकेत पाटील आणि जयेश खेरकरनं गोलंदाजी केलेली आहे. 9 चेंडू 17 वरती खेळतोय प्रसाद गरत. धावसंख्या ती मात्र 21. तिसरं षटक मार्गस्थ. हा वेगवान चेंडू गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा. 1 धाव मात्र इथे घेतलेली आहे बाईच्या स्वरूपात. पंचांचा इशारा. आमचे सर्व पंच कमिटी यांचे विशेष कौतुक. बावीस वरती 2. ऑन स्ट्राइक सिद्धेश. मोठे फटके खेचून देत नाहीये संकेत पाटील. फिल्डिंगची सजावट, लॉंग ऑन, त्याचबरोबर एक काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक प्रॉपर मिड विकेटला आहे. चौथा क्षेत्ररक्षक ऑन साइडलाच ठेवलाय. तो मात्र निश्चितच डीप स्क्वेअर लेगला. ऑन साइड पूर्णपणे पॅक करून ठेवले. आणि स्टंप लाईन गोलंदाजी सातत्याने चालू आहे. प्रसाद गरत, बॅटचा आवाज तुम्ही ऐकताय. स्टंप माईक उत्तम सोय 24 लाईव्ह कडून. और पिच बॉल होता, खोदून काढलाय. डीप मध्ये पुन्हा एकदा मिड विकेट. काय फिल्डिंगची सजावट केली आणि टप्पा पहा किती अचूक ठेवलाय. 2 विस्फोटक फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम संकेत पाटीलनं केलं. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. जेव्हा कॅप्टन गोलंदाज असतो, आपण पाहिलं बुमराला काय गोलंदाजी केली ऑस्ट्रेलियामध्ये. पहिल्यांदाच टेस्ट कॅप्टन समोर आला आणि ऑस्ट्रेलिया सारख्या नामवंत संघाला त्याने त्यांच्या देशामध्ये जाऊन नामोहरण केलं. त्याच प्रतीची गोलंदाजी सध्या संकेत पाटील कडून चालू आहे. 24 वरती 2. आडव्या बॅटने बॉल फेकून दिला मिड विकेटला. चुकी झाली गोलंदाजाकडून. लवकर पिक केलं, पाय वाकवला, बॉल पाठवला स्क्वेअर लेगला. सिद्धेश शिंदेच्या बॅट मधून धमाका षटकार. करायचे सरस सेनापतीवरतीच तुम्हाला हल्ला चढवावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता
अगदी आपला डावा पाय बाजूला सारत परफेक्ट त्यावरती हल्ला चढवला तो सिद्धेश शिंदेने. 30 वरती 2 विकेट जरी गेल्या असल्या तरी सुद्धा प्रसाद घरत आणि सिद्धेश शिंदेने डाव सावरायला सुरुवात केले. बारक्या कांबळे आणि संकेत पाटील यांच्यामध्ये चर्चा चालू असताना मी मगाशी म्हटलं की व्हेरी एक्सपिरियन्स प्लेयर या टीम मधील आणखी एक अनुभवी खेळाडू बारक्या कांबळे संकेत पाटील. वेगवान चेंडू होता, मागे विकेट किपरचं देखील विशेष कौतुक. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 10च्या सरासरीने धाव फलकावरती धावा आहेत. सानव्यान गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उलवेनोड बामणडोंगरी टीमच्या 30 धावसंख्या, विकेट गेल्या 2. युग तर पुढील लढत आहे बघा, रॉयल कलंबोली आकाश तारेकर आणि वरद टावर्स रसायनी रजत मुंडे या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण आपला ड्रेस कोड परिधान करून 1 ओव्हर जशी या इनिंगची बाकी असेल तसं आपल्याला टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. याची नोंद आकाश तारेकर आणि रजत मुंडे यांनी घ्यायची आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं पहिल्यांदा या स्पर्धेचे डे नाईट स्वरूपात आयोजन करण्यात आलेले आहे. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य 24 लाईव्ह इव्हेंट्स ही संपूर्णपणे टीम या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण मात्र करते. पहिल्या पर्वापासून ही सर्व मंडळी एकसाथ आहे. 2,86,000 पर्यंत त्यांचे फॉलोअर्स युट्यूब चॅनलवरती पोहोचलेले आहेत. सबस्क्रायबर थोडक्यात फॉलोअर्स सोशल मीडियाच्या. तर हे सबस्क्रायबर 3 लाखांपर्यंत जायला मला असं वाटते काही हरकत नाही. शेवटच्या तारखेपर्यंत 3 लाखाचा आकडा तुम्ही सहजरित्या पार कराल, कारण तुम्ही जी सेवा उपलब्ध करून दिली आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये, छोट्या छोट्या गोष्टींपासून स्टंप माईक असेल, ड्रोन कॅमेरा व्ह्यू असेल किंवा विविध अँगलने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे तुम्ही काम करताय, तुमचं विशेष कौतुक. ही आमची व्हॅन, ड्रिंक व्हॅन, गोल्फ कार, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जाऊया मैदानाकडे. 30 धावसंख्या धावफलकावरती सिद्धेश शिंदे वैयक्तिक खेळतो 8 वर. प्रसाद घरत मात्र 11 चेंडू 18 वरती खेळतोय. सचिन मोरे आलाय आणखी एक. हा एक चांगला गोलंदाज आहे नेरेचा. बिट्टू या टोपन नावाने हा गोलंदाज ओळखला जातो. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय सचिन मोरे. खोलात टाकला होता. बॅटचं वजन एवढा असतो ना प्रसाद गरजच्या, ते प्रत्येकाला ठाऊक आहे. त्या बॅट फ्लोने मारण्याचा प्रयत्न होता समोर, परंतु गॅप शोधू शकला नाही. फक्त एकच धाव. आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. मध्यांतर तर झालेलं आहे पहिल्या सत्राचं. उर्वरित 3 षटकांमध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे. आदरणीय गुरुदादा मात्र प्रत्येक गोष्टीकडे बारीक नजरेने लक्ष ठेवत असताना, कारण स्पर्धा रायगडाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड. धीम्या गतीचा बॉल, टॉपेज घेतलंय. विकेट किपर आलाय, जज करतोय आणि इथे 3ऱ्या क्रमांकाची विकेट प्राप्त केले गोलंदाज सचिन मोरे, अर्थातच बिट्टूने. असेल कांचनजी पालकर की वीरेंद्र सेहवाग धावा थांबल्यानंतर थोडा
हडबडताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणजे धावा थांबल्या की मग वीरेंद्र सेहवागची थोडी तारंबळ होताना आपण पाहिलेली आहे. त्याचा साथीदार दावा करत असेल ना, म्हणजे त्याने फक्त 1-2 किंवा स्टिकी रन्स जरी ठेवल्या, सिंगल डबल काढत ठेवले, एखाद मध्ये चौकार मारला तर त्याच्या बॅटमधून आणखी धावा येतात. तसाच प्रसाद गरज देखील आहे. तो एक आगीचा वणवा आहे, तो एक भडका आहे, परंतु त्याला कुठे ना कुठेतरी छोटीशी का होईना, परंतु आपण बोलतो ना की छोटीशी काडी लावणं फार गरजेचं, म्हणजे त्याच्या साथीदारानं त्याला साथ देणं गरजेचं आहे. त्याच्या समोरचे फलंदाज जर का बाद होत राहिले तर मग त्याच्यावरचा दबाव वाढेल, आणि तो स्वतः कॅप्टन देखील आहे. समोरच्या फलंदाजाने त्याला साथ दिली तो उर्वरित 3 षटकांमध्ये धावसंख्येचा वणवा तो पेटू शकतो, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. आणि हे ओळखून संकेत पाटीलनं आतापर्यंत त्याचे बॉलिंग चेंजेस असतील, फिल्डिंग डिपार्टमेंट असेल, हे अगदी बरोबर केलेलं आहे. सचिन मोरे अंपायर्स 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. समोर जी कार पार्क केलेली आहे, सेलेरिओ कार जी पार्क केलेली आहे, आपण ती थोडी पुढे घेतली तर खूप चांगलं होईल. स्वतः मालक त्या ठिकाणी आहेत. क्रिकेट वेडेत, सर्व क्रिकेट वेडेत म्हणून आज या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मच्छिंद्र पाटील सर देखील जोडले गेलेत. कुणाल नाईक आलाय, आणि एक चांगला ऑलराऊंडर पनवेल तालुक्यातील. गरज आहे संघाला मोठ्या धावांची, चौकार षटकारांची गरज आहे. 6 ओव्हरमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचे. पहिला चेंडू स्विच हिट खेळत असताना यॉर्कर बॉल, बिट्टूने केले कमाल. पहिल्याच बॉल वरती स्विच हिट खेळताना बाद होतोय कुणाल नाईक. सपशेल दबाव, धावा थांबल्या की मात्र फलंदाजांवरचा दबाव वाढत जातो. हे क्रिकेटचं समीकरण आहे, आणि आता तेच सध्या मैदानात घडताना दिसतोय. तुमचा कॅप्टन मैदानावरती उभा आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, जो 13 चेंडू खेळलाय त्याच्या बॅटमधून 19 धावा आलेल्या आहेत. त्याला स्ट्रायकर एंड वरती आणणं फार गरजेचं आहे. ही चूक रायगड युवा या टीमने देखील केली, असंच म्हणावं लागेल. कित्येक जण म्हणतायत की या रायगड प्रीमियर लीग मध्ये जो शांत डोक्याने सिंगल डबल आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार, हे समीकरण बाळगून जो खेळेल तोच या मैदानावरती जिंकेल. पाहूया. ऑन हॅट्रिक आहे, रोशन मात्रे आलाय फलंदाजीसाठी. ऑन हॅट्रिक, धीम्या गतीचा बॉल, आणि ते विकेट. हॅट्रिक संपादित केले ती मात्र सचिन मोरे, नेरेचा हा गोलंदाज. बिट्टूने ते विकेट हॅट्रिक संपादित केले. कॉंग्रॅच्युलेशन. आणि या स्पर्धेतील 3री विकेट हॅट्रिक संपादित करण्याचं काम केलंय ते सचिन मोरेने. आणि नक्कीच समीर विकेट हॅट्रिक प्राप्त करून जागृती स्पोर्ट्स यांच्या बाईकच्या रेसमध्ये, लकी ड्रॉच्या रेसमध्ये हा खेळाडू नक्कीच आलाय, तर त्याचं देखील अभिनंदन आहे. निश्चितच संदीप सर, कारण ही अशी अनेक पारितोषिकं तुम्हाला या रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील. विकेट हॅट्रिक, धावसंख्या ती मात्र 31-31. शेवटचा एक चेंडू शिल्लक. सचिन मोरे लगातार 3 विकेट, विकेट हॅट्रिक त्याने संपादित केले. पहिल्यांदा बाद केलं त्याने. अंपायर यस, कॅच आहे. 5 विकेट आतापर्यंत गेल्यात, 31 वरती 5. स्टम्प झोन माईक आहे, तुम्ही तिथून बोलू शकता. कमालीची गोलंदाजी सचिन मोरेकडून, अफलातून गोलंदाजी. कालही आपण पाहिलं एक मिडन ओव्हर या रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाली विघ्नेश पाटील कडून, आणि आता सचिन मोरेने विकेट हॅट्रिक संपादित करत फक्त आणि फक्त 1च धाव दिली.
4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धाव फलकावरती आहेत. सचिन विकेट हॅट्रिक तुमच्या स्क्रीनवरती. पहिल्यांदा बाद केलं सिद्धेशला, आक्रमण करायला सुरुवात केली होती सिद्धेशने, तो मात्र माघारी परतला. त्यानंतर आला कुणाल नाईक, महत्वाचा खेळाडू. स्विचिटचा फटका खेळताना मात्र यॉर्कर बॉल डायरेक्ट ऑफस्टिकचा वेध घेतला. नाराज होता प्रसाद गरत कुणालवरती, त्याला देखील माघारी परतवण्यामध्ये यश मिळालं. आणि त्यानंतर आला तो मात्र रोशन म्हात्रे, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलची संधी आणि ते खूप चांगला झेल घेत विकेट हॅट्रिक संपादित केली ती सचिन मोरे बिट्टूने. कमालीचं षटक त्याने हाताळलं. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय. रॉयल कळंबोली विरोधात वरद टॉवर रासैनी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आकाश तारेकड आणि रजत मुंडे, आपण टॉस साठी यायचंय. खरं तर आजचे तीनही कर्णधार, 4 कर्णधारांपैकी 3 कर्णधार यंग टॅलेंट आहेत. त्यामध्ये प्रसाद गरत असेल, संकेत पाटील असेल, त्याचबरोबर रजत मुंडे असेल. ISPL मध्ये मला असं वाटते ब्ल्यू तिकीट मी पाहिलं अपडेट आतापर्यंत मिळालेत की रजत तर प्रश्नच येत नाहीये. त्याचबरोबर संकेतचं पण आलं, मी स्टेटसच्या माध्यमातून पाहिलं. कदाचित आकाश तर खेळलंही. या सर्व गोष्टी होत राहतील. कोणी रजिस्ट्रेशन केलं आपल्याला ठाऊक नाही, परंतु रायगडचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेलं आहे. परंतु 3 कॅप्टन यंग टॅलेंट आणि त्यामध्ये आकाश तारेकर, म्हणजे आज एक वेगळंच दडपण आकाशवरती देखील असणार आहे. हे मजा आहे, कारण युवा सितारे जेव्हा मैदानावरती उतरतात आणि त्यांच्या समोर अनुभवाचं गाठोडं असलेला आकाश तारेकर आपल्या खेळी कशा खेळेल हे देखील पाहण्यालायक असेल आजच्या संपूर्ण दिवसाच्या क्रिकेटमध्ये. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 31 धावा धाव फलकावरती. आता सर्व काही करायचे ते मात्र प्रसाद गरतला करायचे. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून त्याने आपला खेळाडूंना बाद होताना पाहिलेलं आहे. आता उर्वरित 2 षटकांमध्ये, कारण या खेळाडूकडे ती क्षमता आहे धावांचा वडवा. मगाशी देखील मी म्हटलं की आगीचा वडवा पेटवायचा असेल तर तो प्रसाद गरतच करू शकतो. 13 चेंडू 19 ची गरज. गोलंदाजीसाठी दाखल झालाय पुन्हा एकदा जयेश खैरकर. पहिलं षटक जेव्हा त्याने टाकलं होतं प्रसाद गरजच्याच विरोधात त्याने गोलंदाजी केली होती. 2 षटकार त्याने मारले होते. बाकीचे 4 चेंडू त्याने देखील प्रसाद गरतला निर्धाव टाकले होते जयेश खैरकर. तर त्याचा एंड इथे बदलण्यात आलेला आहे. आता कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करत असताना शॉर्ट पिच बॉल, काय फटका खेचला, स्टँड अँड डिलिव्हर्ड. फ्रंट फुट पुल तुम्ही रोहित शर्माचा पाहिला असेल, प्रसाद गरजचा पहा, तेवढाच आनंद मिळेल. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, प्रसाद गरत अगदी समोरून पूल केलाय. त्याच्या बॅटचं वजन तुम्ही पाहिलत ना तर निश्चितच एवढं बॅटचं वजन आणि त्यानंतर त्याचा बॅट स्पीड एवढा खतरनाक, अफलातून स्ट्रोक होता प्रसाद गरतचा. षटकार. या षटकारांची गरज आहे सध्या टीमला, कॅप्टनला देखील. खोलात टाकलाय, उडवलाय बॉल कव्हर्सला, गॅपमध्ये स्ट्रोक आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाही. आक्रमणाला केले सुरुवात. मी अगोदरच म्हटलं आगीचा वणवा, या धावांचा वणवा पेटू शकतो प्रसाद गरत. केले त्याने आक्रमण, ठोकल्यात 2 चेंडूंमध्ये 10 धावा. स्ट्रायकिंग एंडला प्रसाद गरज शांत होता, पाहत होता की माझ्या फलंदाजांचा कार्यक्रम कसा होतोय, माझे फलंदाज माझी साथ कशी सोडतायत. परंतु जसा तो स्ट्रायकिंग एंड वरती आला तसं त्याने आक्रमणाला सुरुवात केली. स्वतः बारके आता जयेश सोबत चर्चा करत असताना 41 धावा 41. शॉर्ट पिच बॉल हॅमर केलाय, हातोडा फटका मिड विकेटला, लांब लचक प्रसाद गरजचा टोले जंग षटकार 6 धावा. वरती खेळतोय तो प्रसाद गरज. जावळ्याची ही चिंगारी आहे
आणि या जावळ्याच्या चिंगारीने रायगड प्रीमियर लीग मध्ये धावांचा वणवा पाता पेटवलाय. 5-4 खेळाडू एकत्रित येऊन आता चर्चा त्यांच्यामध्ये चालू आहे की प्रसाद गरतला थांबवायचं कसं. हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. चला आकाश तारेकर आणि रजत मुंडे दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स कडे वाटचाल करा. रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्यांदाच असं इतिहासात झालं असेल की जयेश खारकरला एवढे रन्स आले असतील. नाहीतर आतापर्यंत हा गोलंदाज नेहमी किफायतशीरच ठरलाय. त्याच्याच विरोधात तिथे आक्रमण केलंय प्रसाद गरतने. फुल टॉस बॉल मिड ऑन होता, परंतु एकच धाव. एका क्षणाला असं वाटलं की बारक्याच्या जवळ झेल आहे की काय, परंतु अगदी त्याच्या बाजूने हा चेंडू सरळ निघून गेला लॉंगॉनच्या दिशेनं. फक्त एकच धाव जोडली जाते, हे फार गरजेचं होतं. स्ट्राइक एंड. एक धाव धावफलकावरती जोडले. धावफलक जाऊन पोहोचले ते 48 वरती 48. 5वं षटक 6 षटकांचा सामना. बॅटचा आवाज स्टंप माईक मधून एक वेगळीच मजा प्रेक्षकांसाठी देखील खेळाडूंसाठी देखील. बॅटची कडा घेतले. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक मागे चाललाय. एक धाव. कदाचित प्रसाद दुसरी धाव घ्यायची होती कारण आता स्ट्रायकिंग एंडला असेल त्याचा साथीदार करणच. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. थोडं बिज्जत झालं. मला असं वाटलं की शेवटचा चेंडू या. फक्त एकच धाव इथे जोडली जाते. 49 धावा झाल्यात. कमालीचं आक्रमण केले ते प्रसाद गरतने. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले, 2 चौकार. विस्फोटक इनिंग साकारत असताना 49. 5वं षटक. 10ची सरासरी तर ठेवलेलीच आहे. हॅमर केलं बॉलला. समोर बारके कदाचित तिथे पोहोचेल का. डायरेक्ट हिट तर झाला नाही. नॉट स्ट्रायकिंग एंडला तर थ्रो स्टंप वरती लागला असता तर प्रसादला माघारी परतावं लागलं असतं, परंतु थ्रो गेला मेन एंडला आणि तिथे बाद झाला तो करण घनसोलकर. शेवटच्या चेंडूवरती एकही धाव आलेली नाहीये. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या ती मात्र 49. 49. पाच ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 49 धाव संख्या धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या संकेत पाटीलने धावा दिल्या 8. त्यानंतर जयेश खैरकर आला, त्याने धावा दिल्या 12. एकूण धावा होत्या मात्र 20. त्यानंतर पुन्हा एकदा संकेत आला, त्याने धावा दिल्या त्या 10 प्रति ओव्हर असंच चालू होतं. आणि त्यानंतर मात्र सचिन मोरेने फक्त एकच धाव दिली आणि 5व्या षटकात पुन्हा एकदा मात्र जे आक्रमण केलं प्रसाद गरतने, जवळ त्या षटकामध्ये त्याने धावा कुठल्या त्या मात्र 12. तर रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं स्वागत आहे. तसेच रजत मुंडे यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या रायगडचे स्टार आहेत, खरोखरच त्यांचा गौरव करणं देखील आपलं काम आहे. तर दोन्ही प्लेयरला मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती. रायगडच्या क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम केलं असेल ते आकाश तारेकरने, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. अनेक खेळाडू त्याच्याकडून शिकतायत. मग नुसते रायगडचेच नाही, इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेट, नुसतं आता टेनिस बॉल क्रिकेट बोलून चालणार नाही. आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट पट्टू मधला वन ऑफ द क्रायसिस मॅन कोणता? आकाश तारेकर, यात शंका नाही. धीम्या गतीचा बॉल, काय फटका केसलाय प्रसाद गरतनं. आग ओकतोय आता मैदानावरती. फलंदाजी मध्ये चौकार आणि षटकारांची सध्या भाषा बोलत असताना आणखी एक धमाका.
सायनीचा पण विचार केला तर रजत मुंडे या टीमला लीड करतोय सातत्यानं, कारण इकडे प्रसाद गरजच्या फलंदाजीबद्दल आपण पहिल्यांदा चर्चा करूया. नंतरच्या पुढच्या मॅचमध्ये निश्चितच दोन्ही धुरंधर खेळाडू एकमेकांच्या विरोधात असणारच आहेत. प्रसाद गरज असं म्हणतात कांचनजी की भाऊ सोबतीला असेल ना तर कोणत्याही संकटावरती आपण मात करू शकतो आणि आपली उमेद आपली ऊर्जा अगदी डबल होते. तसंच आहे, स्वतः राहुल गरज मैदानावरती आला, त्याच्या बंधू राजांची ऊर्जा अजून प्राप्त त्यांना झाली. 19 चेंडू 42 वरती खेळतोय तो प्रसाद गरज. पहिल्या चेंडूवरती देवेंद्रचं त्याने केलंय स्वागत. संघाची धावसंख्या 55. फटका इथे फसलाय, पाहूया एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तिथे पोहोचतोय, झेल मात्र घेऊ शकला नाही. राहुलला अगोदरच सांगितलंय की मला स्ट्रायकिंग एंडला जायचंय. जेव्हा षटकार मारला त्याच वेळी प्रसादने सांगून ठेवलं होतं राहुलला की मला स्ट्रायकिंग एंडला पोहोचायचंय, बाकी काही नाही. 2 धावा, धाव फलक जाऊन पोहोचले 57 वरती 57. शेवटचं षटक पाहूया कितपत धावसंख्येपर्यंत पोहोचला जातोय तो मात्र. सानव्यान गोल्डी, एमडी खारकर प्रतिष्ठान, उल्वेनोड बामणडोंगरी हा संघ. फिल्डिंग मध्ये फेरबदल करत असताना संकेत पाटील, एक खेळाडू जो अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेने उभा होता त्याला एक्स्ट्रा कव्हरला आणण्याचं काम केलंय देवेंद्र. धीम्या गतीचा हा चेंडू लवकर पिक केला. बॅटचा स्पीड एवढा खतरनाक आहे. रायगड प्रीमियर लीग 2024 या 5व्या पर्वातील 4थी 50 लगावले ती प्रसाद गरजने. त्याचे साथीदार साथ सोडत होते. कॅप्टन नडला मैदानावरती. एक हाती किल्ला लढवला तो प्रसाद गरजने. 21 चेंडू 50 धावसंख्येची त्याने इनिंग साकारली. जबरदस्त फलंदाजी या जावळेच्या रन मशीनने मात्र इथं करून दाखवले. कमालीची बॅटिंग, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अफलातून फटकेबाजी, दर्जेदार, विस्फोटक. बॅटच्या त्यात अगदी व्यवस्थितरित्या चेंडू आला नाही. एकच धाव. राहुल तयारच होता दुसऱ्या धावेसाठी, परंतु थांबवलं प्रसादने. कदाचित विकेट जाऊ शकते. दुसरी धाव घेऊन फायदा नाहीये. 64. 4 ओव्हर जेव्हा समाप्त झाल्या कांचनजी, सचिन मोरेने जे षटक टाकलं तिथे फक्त 31च धावा होत्या. संदेश पाटील आणि त्याचबरोबर संदीप पाटील सर, आकाश तारेकर यांच्यासोबत चर्चा करत असताना मच्छिंद्र सर देखील तिथे उपस्थित आहेत. मी मगाशीच म्हटलं, इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेटमधील क्रायसिस मॅन, जेव्हा संकट तुमच्यावरती आलंय आकाश तारेकरला बोलवा, तो तुमच्या संघाला त्या संकटातून बाहेर नक्कीच काढेल. 64 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया राहुल गरज देवेंद्रच्या विरोधात आक्रमण करणार का. धीम्या गतीचा बॉल टॅप केलाय. प्रसाद दुसरी धाव घेणार नाही. त्याला स्ट्रायकिंग एंडला यायचंय, परंतु प्रसादचं विशेष कौतुक पहा, तो खेळतोय 51 वरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 65 वरती. माझं गणित कच्चं आहे. फक्त 14. यस, उर्वरित फलंदाजांनी फक्त 14 धावा केलेल्या आहेत. 22 चेंडू 51. म्हणजे एक पात्री नाटक, एक पात्री अभिनय कोणी साकारला असेल तर निश्चितच ते प्रसाद गरज नाही. त्यामध्ये देखील 2 एक्स्ट्रा. शेवटचा चेंडू पाहूया, 70 पार की 70च्या आतमध्ये. काय करेल प्रसाद, त्याला ठाऊक आहे धावांची तर गरजच आहे. अंडर फ्लड लाईट नाही होतात आपण, लख प्रकाशात खेळतोय. लास्ट बॉल खेचलाय तो देखील समोर. जावळेची चिंगारी नाही तर जावळेची फलंदाजीतली आग आज आपण मैदानात पाहिली. रायगड प्रीमियर लीग 2024च्या 5व्या पर्वातील 4थं अर्धशतक लगावलं आणि वैयक्तिक 23 चेंडू 57 धावसंख्येची इनिंग साकारली. त्यामध्ये 2 चौकार आणि अगदी 5 षटकार त्याने मात्र केसले. 6 षटकार त्याने केसले आणि शेवटचा चेंडू देखील ऑफ तुमच्या बाहेरचा समोर. 6 धावा, 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलक आहे ते मात्र 71. 72 धावसंख्येचं लक्ष्य. तर मी सभासद यांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभास्ते इथे आम्ही टॉस घेणार आहोत. तर नक्कीच पुढची लढत रॉयल कोलंबोली आणि वरद टावर रसायनी या 2 संघांमधली लढत असेल. तर या आपण दुसऱ्या लढतीकडे वळूया, जिच्याकडे जिची संपूर्ण
क्रीडा विश्वाला लागलेली उत्कंठा, कारण कालपासून फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, दोघांची चर्चा खूप आहे. माझ्या उजव्या बाजूला सिनियर म्हणजे निश्चित आकाश तारेकर, रॉयल कळंबोलीतनं झालेला प्रवास डिंगडॉंग वरती थांबला. सर्वात मोठा संघ जो त्याने बिलॉंग केला, तर ISPL चा ब्ल्यू तिकीट देखील भेटलाय. कॉंग्रॅच्युलेशन आकाश. आणि एका बाजूला टॅलेंट क्रिकेटर रजत मुंडे, नो डाऊट, कारण मागच्या काही 2-3 वर्ष नव्हे तर मागच्या 4-5 वर्ष इतिहास आपण पाहिला तर रजत मुंडेला मला वाटत नाही की कोण ओळखत नसेल. भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय. मग दुबई असेल, अखाती देश असेल, आपला राज्यस्तरीय स्पर्धा असेल, अशा स्पर्धा रंगवलेल्या. दोघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. साहेबांनी विनंती करेन टॉस करायचंय. कोण कॉल करणार आहे? येस आकाश, लाऊडली कॉल करायचंय. हेड इज कॉल फ्रॉम आकाश, इट्स अ हेड. मान्यवर विनंती, आपण सांडपणा बाबा. आकाश, फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलात. स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड, रायगडला शोभणारी स्पर्धा, कारण संपूर्ण रायगडाचं नव्हे तर संपूर्ण भारत देशाचं लक्ष लागले रायगडकडं. या स्पर्धेकडे 15-20 हजार सहज प्रेक्षक ऑनलाईन जोडले असतात. तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचा निर्णय मला अपेक्षित असेल आकाश. क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा. आकाश, आतापर्यंत आपण 4 पर्व पाहिले, हा 5वा पर्व आहे. 4 पर्वामध्ये तू अजूनही रायगड प्रीमियर लीग जिंकू शकला नाहीयेस. कुठे कमी पडतोस? नक्कीच, कारण क्रिकेट आहे आणि चितेचा खेळ एकाने खेळून चालत नाही. 11 खेळाडूची साथ लागते. त्याच्यामुळे टीमवर्क असेल तरच जिंकू शकतो. असं काही नाही की मोठा खेळाडू आहे तो एका हाताने जिंकू. पण जेव्हा 11 खेळाडूंची साथ असेल तेव्हा नक्कीच टीम जिंकते. वन क्विक क्वेश्चन, जेव्हा आकाश स्वतःच्या संघाला लीड करतो तेव्हा थोडंसं सोपं असतं, मात्र पूर्ण जिल्ह्यातील संघ घेऊन संघनायकाची जबाबदारी स्वीकारणं किती चॅलेंज असतं आणि किती जबाबदारी असते? नक्कीच, गावातून खेळत असताना आपल्याला खेळाडूंचा खेळ माहीत असतो, काय करतो काय नाही. पण जेव्हा जिल्ह्यातून प्लेअर निवडायचे असतात तेव्हा प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून निवडायचा असतो. त्याच्यामुळं अनुभवतपणाला लागतोच. आणि कोणता खेळाडू कोणत्या पोझिशनला खेळेल ते देखील आपल्याला माहीत नसतो, पण ते आपण ॲडजस्ट करून खेळावं लागतो. त्यालाच तर क्रिकेट बोलतात. ऑल दी बेस्ट रॉयल कलंबोलीचं संघनायक आकाश तारेकर, खूप खूप धन्यवाद. तर रजत आमच्यासोबत जुळला. रजत, फर्स्ट ऑफ ऑल टॉस हरलास, फलंदाजी करायची. सध्या तुझा फॉर्म खूप चांगला आहे. ISPL मध्ये तुला तिकीट भेटलंय, त्याबद्दल तुझं आम्ही अभिनंदन करतोय. तुझी सर्वात आवडती स्पर्धा कोणती आहे? आवडती तर बरेच काय खूप आहेत, पण रायगडमध्ये खेळायला आवडतं. क्या बात आहे रजत, भरपूर स्पर्धा तुझ्या पाहिल्यात, चांगला परफॉर्मन्स असतो, फॅन फॉलोअर चांगला असतो तुझा. काय सांगशील तुझ्या फॅन फॉलोअर्स विषयी? कारण मी भरपूर पाहिल्यात, इन्स्टाला असेल, इंस्टाग्रामला असेल, तुझे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत. काय सांगशील त्यांच्यासाठी 2 शब्द? नक्कीच त्यांना धन्यवाद करतो, कारण दरवेळी ते सपोर्ट करत असतात. जेव्हा इनिंग होते तर सपोर्ट असतोच, पण जेव्हा इनिंग नाही होत तेव्हा पण करतात. तर असेच साथ असू दे. रजत, वन क्विक क्वेश्चन जो मी आकाश तारेकरला विचारला, 4 पर्व झाले रायगड प्रीमियर लीगचे, तू जिंकू शकला नाहीयेस. स्वप्न आहे यावर्षी आणि काय नवीन चॅलेंजेस असतील यावर्षी तुझ्या समोर? हा, नक्कीच प्रयत्न असेल आम्हाला जिंकायचा, कारण मागच्या वेळी टॉप 8 पर्यंत होतो. आता यावेळी प्रयत्न असेल टॉप 4 मध्ये जायचा. एक अजून एक क्वेश्चन विचारतो की जो संघ तुला मिळालाय, समाधान आहेस त्या संघाविषयी तुझ्या? नक्कीच, कारण जो पण संघ आहे तो आमच्या इकडचा संघ आहे आणि मी त्यांच्यावर चांगला भरोसा दाखवलाय आणि ते साथ देतील त्यांच्यावर. लास्ट क्वेश्चन, एक चांगला सामना फाईट आम्हाला पाहायला मिळणार का? कारण प्रेक्षकांची भरपूर उत्कंठा आली त्या सामन्यासाठी आणि प्रेक्षकांना भरपूर मेसेज देखील केले. एक चांगला फाईट सामना आकाश तारेकर समोर आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच, कारण आमचा प्रयत्न असेल 60-70 प्लस करायचा आणि चांगला टोटल द्यायचा. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. न्यूज फॉर्म सेंटर रॉयल कलंबोली ऑन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the Raigad Premier League 2024 season 5. Thank you so much. येस, पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये 71 धावा झालेल्या आहेत. 72 धावांचा पाठलाग मात्र करायचंय. दुसऱ्या इनिंगमध्ये मच्छिंद्र पाटील सर जोडले जातील, परंतु आवर्जून मी सांगू इच्छितो की वरद टॉवर रसायनी याच संघातून रजत मुंडेने आपल्या व्यावसायिक खेळाला देखील सुरुवात केली. अचानक मोपाळाचं मैदान आणि आज त्याच संघाला तो लीड करतोय. म्हणजे संदीप मुंडे यांचं ते उपस्थित असतीलच, त्यांचे साथीदार ते उपस्थित असतील, तर त्यांचं मनापासून स्वागत की आपल्याच विभागातील खेळाडूला रायगडमध्ये लीड करण्याचं काम करतात. दोन्ही कॅप्टन आमच्या स्क्रीनवरती आहेत. एका बाजूला रजत मुंडे द मिस्टर कन्सिस्टंट आणि दुसऱ्या बाजूला इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेटचा द क्रायसिस मॅन आकाश तारेकर. परंतु सध्या लढत चालू आहे ती प्रसाद गरत विरोधात संकेत पाटील. 72 धावा करायचे या त्या अगोदर आपण करूया पाहुण्यांचा सत्कार. तर मी खारघरचे आमचे धर्मा मामा यांना विनंती करेन की आपण या आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धर्मा मामा पाटील खारघर, अजय भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे घ्यायचा आहे.
याचबरोबर आमचे कैलास शेठ म्हात्रे यांचे काका आदरणीय गजानन शेठ म्हात्रे यांचंही ते आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. त्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते. गजानन शेठ म्हात्रे इथे उपस्थित होत आहेत. यस, तर बाकी सन्मान आपण एका षटकानंतर करणार आहोत. तत्पूर्वी बोलूया मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज. थँक्यू सो मच संदीप सर. थँक्यू सो मच समीर सोमने सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गल्या नमन करून महाराज आराध्यवर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. रायगड स्वराज्याची राजधानी, या रायगडला लाभलेला इतिहास आणि त्या इतिहासाला शोभणारी स्पर्धा आपण पाहतोय. मागचे 3 दिवस आपण पाहिले की सुपर ओव्हर सातत्याने स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळेल. हा दर्जा आहे स्पर्धेचा. आपण सामना पाहतोय. याच्या स्पर्धेतील पहिला सामना तो जानमान सायरा स्पोर्ट टेंबोडे ओवले RMSK YCC मुरबी वर्सेस सानवे 11 गोल्डी MD खारघर प्रतिष्ठान उल्वे नोड बामणडोंगरी या 2 संघांमध्ये आणि 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करेल. ज्या संघाने आहेत संकेत पाटील आणि प्रसादचे मी कौतुक करायला विसरणार नाहीये. संघ पूर्ण एकामागणे एक पडझड झाली होती आणि अशा परिस्थितीत संघ नायकाला आणि एक वादळी खेळी केली आणि 57 धावांची बहारदार कामगिरी करून 72 धावांचं मोठं लक्ष उभं केलंय. वाटलं नव्हतं की 4 षटकांमध्ये फक्त आपण धावा 30च पाहिल्या होत्या. वाटलं नव्हतं की 60-65 होतील. मात्र 71 धावा करून 72 धावांचा डोंगर उभा केलाय. साकाला फलंदाज सज्ज होतोय तो मात्र बारक्या कांबळे. भरपूर वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभवचा फलंदाज आणि पहिल्यांदा षटकार मारून आपली सुरुवात दाखवत असताना फुल टॉस. अजून एक मोठा प्रहार पंचांच्या डोक्यावर एक जरले चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स कपल ऑफ द बाउन्सेस. दॅट्स अ 4 रन्स. नाईक मॅन फ्रॉम बिंगारी आणि बारक्या कांबळे मॅन फ्रॉम कांबोडी अप्रतिम फटकेबाजी. 8 बाईक आतापर्यंत एक 4 व्हीलर ज्याच्या नावावरती आहे तो फलंदाज आपण पाहतोय तो मात्र बारक्या कांबळे. दिस इज द पेंडिंग. येस ॲब्सोल्युटली 24 इव्हेंट लाईव्ह आपण पाहतात. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण करा. फार मोठी स्पर्धा आपण पाहतोय. कैलाश म्हात्रे आमचे गुरु म्हात्रेंच्या माध्यमातून भावी नगरसेवक या दोघांना म्हणून ओळखलं. त्या परिसरामध्ये भरपूर सामाजिक कार्याची ओढ असणारे हे आमचे दोन्ही बंधुराज आपण पाहतोय. कैलाश म्हात्रे आणि गुरु म्हात्रेंच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू संपलाय. येस, बारक्याने घेतलेला रिव्ह्यू. येस, पंचाना सॉरी. 2 षटकांचा खेळ संपला. 10 धावा धापल करतोय आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं आपण पाहतोय. गुरु म्हात्रे आणि कैलाश म्हात्रे या जोडींच्या माध्यमातून ज्यांना आम्ही भावी नगरसेवक म्हणून संबोधतो. या परिसरामध्ये सामाजिक कार्य असलेला सामाजिक कार्याशी बांधिलकी असणारे या 2 बंधुरांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करता कुणाल नाईक मॅन फ्रॉम बिंगारी. ज्या कुणाल नाईकने रघु परदेशीच्या हाताखाली धडे गिरवले क्रिकेटच्या माध्यमातून त्याचं बोट पकडून क्रिकेटमध्ये आलेला खेळाडू आज मात्र चांगली कामगिरी करणार का याच्याकडे लक्ष सर्वांचंच वेधलंय. मात्र ती कामगिरी आतापर्यंत झाली नाहीये. कारण समोर आहे वादळी फलंदाज विस्फोटक बारक्या कांबळे. उर्दू विकेट ऑन साइडला केल्याचं होतं मात्र स्ट्रेट ग्राउंड खेळण्यास भाग पडलाय. चेतेश फार पुढे सरकला वेगानं कव्हर करत मात्र रोशन आलाय आणि डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. बारक्या सारख्या फलंदाजाला थांबवणं कुणाल नाईक समोर आव्हान असणार आहे. कारण बारक्याकडे असलेला अनुभव आणि कुणालकडे असलेला टॅलेंट यांच्यामध्ये मात्र तफावत तुम्हाला पाहायला मिळते. गुड बॉलिंग, वंडरफुल कमबॅक. बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू डीप कव्हरच्या रिझन मध्ये 200 चेंडूच्या मागे 1 बॉल सीमा पार. अजून एक देखना हँडसम चौकार बारक्याच्या बॅटमधनं. पंधरा धावा धापालकावरती बारक्याने पहिला षटकार. आय विल लुक ॲट ॲक्शन रिप्ले. तथापि नंतर दाखवायचा ॲक्शन रिप्ले थोडासा उशीर झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. लवली शॉट. दिस इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. स्ट्रेट ड्राइव्ह एक्झॅक्टली स्क्रीन समोर. दॅट्स अ सुपर 6.
मुंडे साहेब मोस्ट वेलकम आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्या समेत असल्यात सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. बारक्याने सुरुवात बघा कशी केली. पहिला आपण पाहिला तर बारक्याच्या बॅटमध्ये आलेला पहिला षटकार स्क्वेअर ऑफ द विकेट, नंतर चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट, नंतर चौकार डीप कव्हरला आणि नंतर षटकार स्ट्रेट ड्राईव्ह. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करणारा बारक्या कांबळे. आजही ती दहशत, तोच दरारा, तोच टॅलेंट आणि तोच जोश तुम्हाला पाहायला मिळतोय बारक्या कांबळेच्या माध्यमातून. 19 धावा फलकावरती 21 धावांचा मात्र. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. यास क्लीन बॉल आणि याची गरज होती मैदानावरती. अप्रतिम झेल टिपला मैदानावरती, अप्रतिम झेल टिपलाय आणि पहिला धक्का बारक्या कांबळे वॉकिंग बॅक स्वतःवरती नाराज झालाय. कारण बारक्याची फलंदाजी तुम्ही पाहिले तर पहिला षटकार, नंतर चौकार, नंतर चौकार, नंतर षटकार. फक्त एकच बॉल छोटू डॉट झाला. म्हणजे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. प्रत्येक चोटी चौकार षटकार मारण्याचा मोह मात्र बारक्याला यावेळी मात्र मागात पडलाय आणि बारक्याच वॉकिंग बॅक. 6 चेंडूमध्ये 21 धावांची दमदार फलंदाजी. व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द बारक्या कांबळे. ती दहशत त्यांनी आजही कायम ठेवली आणि दाखवून दिलं ओपनिंगची फलंदाजी कशी असते. P1चा सुंदर वापर कसा करायचा. 21 धावा फलकावरती 71 धावांचा पाठलाग करत असताना समीकरण सोपं झालंय. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 60 धावांची गरज आहे. आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व कैलाश मंत्री आणि आमचे गुरु मात्रे या जोडीच्या माध्यमातून रायगडाला शोभणारी स्पर्धा आपण पाहतोय. कारण संपूर्ण जिल्ह्याचं नव्हे तर संपूर्ण भारत देशाचं लक्ष लागलंय त्या फक्त रायगड प्रीमियर लीग मध्ये. प्रत्येक घरात, प्रत्येक नाक्यावर आणि प्रत्येक शहरात, प्रत्येक नगरात फक्त एकच चर्चा, ती म्हणजे रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग पर्व कोण उचलणार याची उत्कंठा शिगेला जरी पोहोचले असले तरी मात्र आजच्या या 2-4 संघांमध्ये कोणते 2 संघ आज क्वालिफाय करणार याच्याकडे लक्ष असलेले सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो. नवीन षटकाला प्रारंभ, गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार आणि वेगवान गोलंदाज येणार आता मात्र करण घनसोलकर. जबरदस्त गोलंदाज ज्याने मागच्या कित्येक वर्षामध्ये प्रेक्षकांना मात्र अक्षरशः भुरळ घातली. रायगड प्रीमियर लीग सारख्या प्लॅटफॉर्म वरती त्याचं सिलेक्शन झालं. 21 धावा धावफलकावरती एक बास तिथे आपण पाहतोय. जेव्हा फलंदाजी केली तेव्हा मग फक्त 8च धावा होत्या. त्या मात्र सानवी 11 गोल्डन MD खारकर प्रतिष्ठान उल्बेनोड बामणडोंगरी संघाची आणि त्याच्यावरती मात करत भारक्याने काय सुंदर सुरुवात केली. दिस इज अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम द बारक्या कांबळे आणि त्याने तब्बल 21 धावा कुठल्यात मैदानाच्या चौफेर फलंदाजी करत असताना नवीन फलंदाज वन डाऊन आलाय. तो मात्र फलंदाज करण पाटील टेंबोडेचा खेळाडू आपण पाहतोय. जबरदस्त एंटरटेनमेंट असता खेळाडू. बघायचं आज कशा रीतीने फलंदाजी करणार. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतोय. जे प्रेक्षक आताच आम्हाला युट्यूबला जॉईन झालेत, मी मच्छिंद्र पाटील तुमचं मनापासून रायगड प्रीमियर लीग मध्ये आम्ही स्वागत करतोय. नुरा यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम नुरा, स्वागत आहे तुमचं देखील. 2,86,407 सबस्क्राईब झालेत. सबस्क्राईब करा जर तुम्ही केलं नसतं आतापर्यंत. लवली शॉट and handsome beautiful stroke. What a fantastic classical stroke. One more सीमा पार चौकार. वेलकम टू ग्राउंड. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. काय स्वीटचा फटका खेळलाय, जबरदस्त एंटरटेनमेंट केलं. काय क्लास आहे, काय दर्जा आहे, काय शॉटचं सिलेक्शन आहे, काय बॉडी बॅलन्स आहे. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. बारक्याने सुरुवात केली षटकारानं आणि त्याचं अनुकरण केलं फलंदाजानं चौकारानं. फक्त 7 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 7 चेंडूमध्ये धावांचा अक्षरशः इथे मैदान होती. वनवा पेटल 25 धावा फलकावरती फक्त 7 चेंडूमध्ये. व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम दिस टीम. अप्रतिम फटकेबाजी. बघायचं गोलंदाज थांबवणार का. P1 P2चा सुंदर वापर करत असताना ही फलंदाजी. पुन्हा एकदा चांगला क्लासिकल स्ट्रोक. वड ग्लान्स केल्या चेंडूला अप्रतिम फटकेबाजी. फाइनल ग्रीजन क्लिअर करत असताना अजून एक चौकार. एकूण धावा 29 धाव फलकावरती. आतापर्यंत फक्त 2 चेंडू डॉट पाहिले. एक बारक्या डॉट झाला, तदनंतर मात्र बारक्याची विकेट गेली. ते 2 चेंडू डॉट वगळता बारक्याने सुरुवात केली स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार चौकार लावून आणि या फलंदाजाने सुरुवात केली फायनल रिझनला बॅक टू बॅक 2 चौकार लावून. हा क्लास आहे रायगड प्रीमियर लीगचा. हा दर्जा आहे, स्टँडर्ड आहे, हा लेवल आहे आणि तोच मेंटेन करत असताना व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम द करण पाटील. विकी पाटील इज ऑन द फायर. याच विकीने याच मैदानावरती आपला
डेब्यू मॅच खेळला होता, पहिला मॅच आपल्या लाईफचा आणि 500 धाबा कुठल्या होत्या, हेच त्या ऐतिहासिक मैदान. तोच विकी पुन्हा एकदा इज ऑन द फायर. व्हाट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. 29 धाबा होती, 29 धाबा. शॉर्ट पे चेंडू बॅकफुटला गेला, कट केला, चेंडू निघून जातो तो एक्झॅक्टली पॉइंटच्या डोक्यावरनं. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया विकीचं, कारण विकीने 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारल्यात. व्हाट अ बॅटिंग, ग्रेट. बारक्याने देखील अशीच फटकेबाजी केली. बारक्याने पहिला षटकार स्क्वेअर ऑफ द विकेट, दुसरा चौकार स्क्वेअर ऑफ द विकेट, तिसरा चौकार डीप कव्हरला. विकीनं 2 फटके मारले स्क्वेअर फाईन लेग रिजनला आणि एक चौकार मारला तो पॉइंटला. मैदानाच्या चारी बाजू खेळणारा फलंदाज अहंकार माजवलाय मैदानावरती. ओ चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि दाखवले फलंदाजाला बीट केले मैदानावरती. हा तिसरा चेंडू बीट होताना आपण या संघाला पाहतोय. एकूण धावसंख्या कांचन पालकर आम्हाला माहिती देताना एकूण धावसंख्या वाराच्या वेगानं 33 धावा, 72 धावांचा लक्षाचा पाठलाग करतोय संघ. दुसरं षटक मार्गस्थ असताना पिटूच्या मध्ये 21 धावांची मादक खेळी करणारा फलंदाज बारक्या बाद झालाय. मात्र नॉन स्ट्राईकला अजूनही करण पाटील आहे, तर अजून स्ट्राईक मिळाला नाहीये मैदानावरती. कट केला, बॅकफुटला येऊन वाडा शॉट आणि चेंडू निघून जातो एक्झॅक्टली थर्ड मॅन निजन कडनं सीमा पलीकडं. अजून एक चौकार. हमारी एंट्री वाजले असेल गोलंदाजाच्या डोक्यामध्ये, कारण एंट्रीज खास झाली ती फलंदाज विकीची. खूप सुंदर गाणं होतं, कारण आतापर्यंत विकीनं थैमान घातल्या धावांचा, डोंगर उभा केलाय, एकतर्फी किल्ला लढवतोय. याचे कारण आहे बारक्या कांबळे, कारण बारक्याने सुरुवात चांगली दिली, त्यामुळे देर इज अ नो प्रेशर ऑन द बॅट्समन आणि त्याचमुळे सैराव्या राहून करत फलंदाजी डोकी ठरलाय गोलंदाजासाठी. ओ ऑप्शनच्या बाहेर चेंडू जाऊ दिला, विकेट किपर चेंडूला गॅदर करू शकला नाहीये आणि पंच सांगता इट्स ऍब्सोल्युटली वाईट, नो डाऊट. फिनिश ऑफ द डिलिव्हरी एक्झॅक्टली चेंडू कुठे पीच झाला, नंतर कुठे स्किट झाला, विकेट किपरनं कुठे त्याला गॅदर केलं, या संपूर्ण गोष्टींचा आढावा घेतलाय. त्यानंतर सांगितलं पंचाने इट्स ऍब्सोल्युटली वाईट. पहिला चेंडू वाईट आणि स्ट्राईक आता मिळणार ती करणला. भरपूर काळानंतर करण स्ट्राईकला येतोय आणि धावसंख्येला आकार येतोय. एकूण धावा 39, एक बास्ती आपण पाहतोय. विकी पाटील करण पाटील जोडी आपण पाहतोय. विकीने आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय, 16 धावा कुठल्या, त्यानं 72 धावांचा टार्गेटचा पाठलाग करतोय आणि षटकातील चेंडू राहिलेत आतापर्यंत ते मात्र 1 फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. बघायचं आहे शेवटचा चेंडू पॉवर प्ले ओव्हरचा किती धावा येतील आणि किती धावा थांबवलं यश लाभेल. ब्लॉक कॉलचा चेंडू चांगला चेंडू होता, फक्त एकच धाव मिळणार. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवणार तो करण आणि षटकाची होते सांगता, यशस्वी षटकाची सांगता. एकूण धावा धापलकावरती 40 धावा. जेव्हा फलंदाजी झाली समोरच्या संघाची तेव्हा फक्त 20 धावा होत्या आणि त्यांच्या दुपटीने धावा काढत 40 धावा निर्माण केल्या मैदानावरती. 71 धावांचा पाठलाग करतोय आणि आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग वर्ष 5वं, पर्व 5वं आपण पाहतोय आणि 5व्या पर्वामध्ये प्रेक्षकांना लागलेले उत्कंठा. जेव्हा रायगड प्रीमियर लीगची घोषणा झाली, ऑक्शन झालं, त्यानंतर मात्र आचारसंहिता लागल्या आणि त्यानंतर भरपूर चर्चा झाली या रायगड प्रीमियर लीगची, ही आपण पाहतोय. यस डीज आहे. निश्चित रायगड प्रीमियर लीग सर्वात भारी, IPL पेक्षाही भारी आहे. अप्रतिम आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. मी मच्छिंद्र पाटील सर्वांचं स्वागत करतोय. माझ्या डाव्या बाजूला कांचन पारगा उत्कृष्ट स्कोरर आणि संपूर्ण आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम. जर या चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करा प्लीज. 2,86,407 आतापर्यंत सबस्क्राईब पण पाहतोय. नवीन षटकार प्रारंभ. फुल टॉच चेंडू, गती जास्त, पंचाकडे पाहिलं होतं अशा पद्धतीनं एकदा मिळणार आणि एका धावेनं धावसंख्येला आकार येतोय. नो बॉलचा इशारा पंचाकडनं, कारण आमचं लक्ष होतं मेन पंचाकडं. स्क्वेअर लेग पंचानं तो घोषित केलाय आणि मेन पंचानं घेतलाय तो याली रिव्ह्यू.
चांगली स्पर्धा आपण पाहतोय, भरपूर प्रेक्षकांची मांदी आली आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतोय. पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद दिलाय. अक्षरशः स्पर्धा डोक्यावर घेतली आणि मान्यवरांची मांदी आली आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यानं हे प्रेम आहे गुरु म्हात्रेचं, हे प्रेम आमच्या कैलास म्हात्रेचं. यांच्या माध्यमातून भरपूर सामाजिक कार्य आपण पाहतोय आणि येणारे भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशा दोन बंधूंच्या माध्यमातून पर्व 5वा आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीगचा 13 पंचांचा नो बॉलचा इशारा, फ्री हिटचा इशारा आलाय आणि लगेच सांगितलं की तुम्हाला यस रिव्ह्यू संपलाय. आता 49 धापलकावरती 42. अजय भोईर असतील, जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांची देखील. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि हा सामना कसा रंगणार. विकीकडे लक्ष असणार आहे, करणकडे लक्ष असणार आहे. मग ती जोडी कधी फुटणार, ब्रेक टू विकीची गरज आहे. हो ऍब्सोल्युटली दे आर लुकिंग फॉर विकेट, बट नाव विकी इज ऑन द फायर. सच अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द विकी, ही इज ऑन द फायर. काय स्टार्ट केलाय, फ्लाइंग स्टार्ट दिला सांगायला विकीनं आणि तोच विकी स्टार्ट करेंडला. ओ ग्रेट डिलिव्हरी, लेन, लाइन, पेस, पिचिंग, accuracy, perfection, direction and variation. Such a great delivery. There is no chance for the run. Brilliant bowling. अशी गोलंदाजीची गरज आहे. करता P1 P2 षटक संपलेत. You can see so many players after finishing the power play overs. You can see so many players are standing on the boundary line. It's very difficult for the batsman to find the gap now. Round wicket. Oh टॅप केलं शेवटच्या मोमेंटला. विकीला माहिती चेंडू खाते एकदा पुरे केली. 2 धाब्याचा मारा, चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, तोपर्यंत 2 धाबा. किती प्रेशराइज केलंय. 100% कमिटमेंट दिली विकेने ते मैदानावरती. करणला सांगितलं की धावायचं आपल्याला, ही चांगली स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्हाला चौकार षटकार येत नसतील तर सिंगल डबलचं लाईफलाईन, जशी आपण मुंबईची म्हणतो की रेल्वे ही लाईफलाईन आहे, तशी क्रिकेटची सिंगल डबल लाईफलाईन आहे. त्या लाईफलाईनचा वापर केलाय. धावसंख्येला आकार येतोय. 2 षटकांमध्ये 40 धावा, तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या कमी पाहायला मिळते, ती मध्ये 43, 44. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग, पिसिंग ऑफ ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग. कारण ज्या पद्धतीने शोल्डरचा वापर आहे गोलंदाजाचा, जीत खोतला आपण पाहतोय. ही यंग टॅलेंटेड आहेत, यांच्याकडे शिकण्यासारखं भरपूर आहे. येणारी नवीन पिढी यांची बोट पकडून क्रिकेटमध्ये उतरणार तर तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे गोलंदाजाकडनं. अप्रतिम गोलंदाजी, काय त्याचा टप्पा आहे, काय त्याची याली मात्र उंचीचा फायदा घेत असताना ऑन साइडला फक्त जागेवरनं चेंडूला दिशा दिली. 1 बॉल सीमा पार, चौकार. देयर इज नो चान्स फॉर स्टॉपिंग दॅट. अनदर बाउंड्री फॉर द विकी. विकी इज ऑन द फायर नाव. प्रतीक्षा केली ती रायगड प्रीमियर लीगची आणि 30 रायगड प्रीमियर आपण पाहतोय. विकी खेळतोय वैयक्तिक 22 धावसंख्येवरती 9 चेंडूचा सामना केलाय. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या चारी बाजूला. ओ अक्षरशः झोकून दिलाय स्वतःला. हा फेवरेट शॉट आपण पाहतोय ओमकार पाटीलचा आणि बघायचं डायरेक्ट हिट झाला. यस ऍब्सोल्युटली. आता मात्र धोक्याची घंटा असणार आहे, कारण बॉडी लँग्वेज फलंदाजी सांगते की तो कॉन्फिडंट नाहीये. बघायचं मैदानावरती काय घडलंय. 48 धावसंख्येवरती 1 गडी बाद आपण पाहतोय. विकी खेळतोय 22 वरती 9 चेंडू त्यानं सामना केलाय. मात्र हा सामना कसा असणार आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण पाहतोय. यस संदीप सर. तर नक्कीच व्यासपीठावरती आपण पाहतोय आता ज्यांचे इथे आगमन झालेलं आहे. मोहपाड्याचे माजी सरपंच, आदरणीय राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आदरणीय संदीप मुंडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मुंडे साहेब आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर सांबार्लीचे उद्योजक आदरणीय संतोष पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर समीर पाटील साहेब, विनायक गायकवाड साहेब, तसेच अरुण मुंडे, हेमंत मशिलकर, देविदास म्हात्रे, सर्व मंडळी इथे उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत आहे. आमचे नुरा पटेल, आता प्रवीण करत, पापडीचा पाडा यांचं देखील इथे आगमन. सर्वांचं स्वागत आहे. ऍक्शन रिप्ले बघा, अक्षरशः झोकून दिलं होतं स्वतःला. मी मगाशी म्हटलं की ओमकार बाडीचा फेवरेट शॉट आहे आणि डायरेक्ट हिट. विकी स्वतः मात्र यस इज ऍब्सोल्युटली गॉन. मला आठवतं सामना ज्यावेळी सेवाग असाच आउट झाला होता एकदा इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये, त्याला वाटत होतं की मी गार्डन मध्ये चालतो की काय. तसंच झालं विकीचं देखील आणि विकी बाद झाला. मात्र विकीने काम तमाम केलं, त्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानं तब्बल 22 धावा कुठल्यात, बारक्यानं 21 धावा कुठल्यात आणि विकीने कुठल्यात ते मात्र 22 धावा. 48 धावा 2 बास्ती आपण पाहतोय. बारक्याने 20 धावा तर विकीने 22. दोघांमध्ये चांगले 48 धावा. करणला मात्र स्ट्राईक कमी मिळाली, तर करणला आतापर्यंत 2 चेंडूची स्ट्राईक मिळाली. 2 चेंडू ती सिंगल काढल्या. त्याला माहिती आहे कारण विकी चांगला खेळत होता, त्यामुळे विकीला त्याने जास्त स्ट्राईकला मदत केलं. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय प्रवीण.
ओ ग्रेट बॉलिंग प्रेमात पडलोय मी. खोतच्या ज्यामध्ये गोलंदाजी केली, जीत खोतनं अप्रतिम गोलंदाजी षटकाचे होते सांगता. तर 2 षटकामध्ये आपण पाहिलं 40 धावा आणि या षटकामध्ये आले त्या फक्त 8च धावा, म्हणजे 2 षटकांच्या तुलनेमध्ये षटक चांगलं राहिलं. आपण या वळणावर संदीप पाटील सरांकडे, तर त्यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली या स्पर्धेची. थँक्यू. मी विनंती करेन प्रमोद पाटील यांना आणि अजय भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आपण इथे घेणार आहोत. याचबरोबर आपण पाहतोय जे पुरस्कर्ते आहेत सचिन चालके यांना विनंती करेन की या आपण आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण पाहतोय संकेत पाटील यांचा जो संघ इथे खेळतोय त्या संघाचे काही हे पुरस्कर्ते आहेत. तर सचिन चालके यांचा हा सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर निवास गायकवाड ओवला यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. निवास जय हनुमान स्मायरा स्पोर्ट्स टेंबोडे ओवळे RMSK YCC मुरबी हा संघ जो बॅटिंग करतो त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. अशु भगत यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. अशु भगत तसेच सान्वी अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वे टी नोड बामणडोंगरी चे पुरस्कर्ते सुहास गोंधली इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण देखील यावं, आपला देखील सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तसेच तुषार म्हात्रे देखील इथे आहेत, त्यांचा देखील आपण इथे सन्मान घेणार आहोत. संदीप सर फक्त स्कोर सांगतोय. 18 चेंडूमध्ये फक्त 24 धावांची गरज आहे. सुहास गोंधले यांचा सन्मान इथे केला जाईल. सानवियान गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वे नोट बामणडोंगरी या संघाचे पुरस्कर्ते आहेत सुहास गोंधली, तुषार म्हात्रे. तसेच तुषार म्हात्रे यांचा सन्मान तर तुषार यांचा हा सन्मान होतोय. यस, काही सन्मान आपण नक्कीच थोड्या वेळानंतर घेऊया. बोले आपण कॉमेंट बॉक्स मध्ये. थँक्यू संदीप सर. 17 चेंडू आणि फक्त 18 धावांची गरज. सामना नेट टू नेट फाईट आला शेवटच्या टप्प्यामध्ये. अजून एक मोठा फटका करणच्या बॅटमधनं, मात्र मिस टायमिंग. यस ऍब्सोल्युटली. आणि बघायचं आहे एक्झॅक्टली काय झालंय तिथे. पंचांची आम्ही वाट पाहणार आहोत. येस दॅट्स तिसऱ्या पंचांची मागणी केली. बघायचं एक्झॅक्टली काय झालं. ऍक्शन रिप्ले बघू शकाल आपण. क्लॅरिटी विथ क्वालिटी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय. संदेशांची संपूर्ण टीम 5 कॅमेऱ्याच्या मध्ये स्पर्धा कव्हर करते. 2 लाखापेक्षा जास्त 2,86,430 सबस्क्राईब. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर करू शकता. इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब दिस चॅनल टिल नाव यू कॅन प्लीज सबस्क्राईब अँड विदाउट फेल प्लीज प्रेस द बेल आयकॉन बटन. 286,430 60 धावा धाबकते अजून दाखवले जातात. 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना जानमान सायरा स्पोर्ट टेंबोरे ओवले RMSK YCC मुरबी या संघाचं नेतृत्व संकेत पाटील करतोय, ज्याला ब्ल्यू तिकीट मिळालं ISPLचं. तदनंतर आपण पाहतोय मानवी 11 गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वे नोट बामणडोंगरी या संघाचं नेतृत्व करतोय प्रसाद, ज्याने 57 धावा कुठल्यात या मैदानावरती. संघाची भूमिका फार चांगली पाडली, मात्र थांबू शकले नाही ते बारक्याला, थांबू शकले नाही ते विकीला, आणि त्यामुळे करायला देखील थांबवणं कठीण झालंय. धावा आणि फक्त धावांचा डोंगर उभा केलाय. यस 6 नाहीये, जेवढ्या धावा काढल्यात ते सांगायचे आणि त्याच फक्त काउंट केल्या जातील. 1 मिनिट, चौकार आहे राईट मेघ्या. येस चौकार नो डाऊट. मेघ्यात आमच्या समेत आज भरपूर पंचांची कामगिरी चांगली तुम्हाला पाहायला मिळेल. रवींद्र पाटील सर असतील, आमचे सुनील पाटील सर असतील, द्वारकानाथ सर, दीपक सर, तसेच मॅके असतील आमचे.
एक धाव निश्चित मिळाली. आता सिंगल डबल सामना जिंकू येऊ शकतो, ऍब्सोल्युटली नो डाऊट, कारण सामना तुम्ही सिंगल डबल जिंकू शकता, कारण समीकरण फार कमी राहिले. धावांचा डोंगर उभा केलाय. 58 धावा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना, 72 धावांचं लक्ष्य, 59 धावा होतात. आता या 1च्या माध्यमातून 2 बाद स्थिती आपण पाहतोय. बारक्या बाद झाल्या त्याने 20 धावा कुठल्यात, विकी पाटील बाद झाल्या त्याने 22 धावा कुठल्यात, कारण अजूनही मैदानावरती ऑन द टॉस चेंडूला ऑन द रायझिंग डिलिव्हरी एकच धाव मिळणार. नो डाऊट सिंगल डबलनं सामन्याचं समीकरण पलटू शकतोय. 60 धावा धावफलकावरती. प्रचंड प्रेक्षकांची मांदी आली. अक्षरशः प्रेक्षकांनी स्पर्धा डोक्यावर घेतली आणि आम्हाला पहिल्या दिवसापासून उदंड प्रतिसाद दिला मैदानावरती. सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. 60 धावा जिंकण्यासाठी अवघ्या 12 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज रोशन आणि याच दरम्यान चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे षटकारासाठी. यस, दिस इज अ गुड फिनिश, ब्रिलियंट स्ट्रोक. सात धावांची गरज आहे अवघ्या फक्त. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील 6 धावांची गरज आहे फक्त. ओ व्हॉट अ शॉट. दिस इज अ गुड फिनिश और नॉट. यस, दिस इज अ फिनिश. आणि सामना जिंकला 4 षटकांमध्ये. फक्त 4 षटकांमध्ये 72 धावा काढल्यात. व्हॉट अ बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. 24 चेंडू मध्ये 72 धावा काढून आजचा संघ आमचा किती क्वालिफाय, किती मोठा संघ आहे, किती दादा संघ आहे. टेनिस क्रिकेट आमच्यासाठी किती इझी आहे हे दाखवलंय मैदानावरती. ग्रेट बॅटिंग. दिस इज अ गुड फिनिश, टेरिफिक फिनिश फ्रॉम द बॅट्समॅन. करण खेळला नॉट आउट. या आपण वळणार ते सन्मानाकडे भरपूर सन्मान आहेत. या आपण बोलूया संदीप पाटील सरांकडे. धन्यवाद. ऋषी म्हात्रे बाबल्या आमच्या मुरबीची यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ऋषी म्हात्रे बाबल्या. तर मी गुरुशेठ म्हात्रे आणि प्रमोदशेठ पाटील यांना विनंती करेन की या आपण काही सन्मान इथे घेऊया. मनीष पाटील.